पुरणपोळी म्हटली की एकदम व्यवस्थित न कुस्करता आणि मऊसर अशी पुरणपोळी कशी बनवू शकतो हे प्रत्येकाला प्रश्न पडत असतात। तर या ठिकाणी बघा मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलेली आहे। तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर प्रेक्षाच फूड कॉर्नर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर बघा इथे मी हरभरा डाळ घेतलेली आहे, म्हणजे चणा डाळ घेतलेली आहे। तर मी इथे पाव किलोचं प्रमाण तुम्हाला दाखवत आहे। तर चणा डाळ जी आहे स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे 1-2 वेळा तरी पाण्याने। इथे मी चणा डाळ आहे व्यवस्थित धुवून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण पाणी घालून ही जी डाळ आहे ही आपण भिजवून घेऊया, भिजत ठेवूया। तर इथे तासाभरासाठी मी बाजूला ठेवून देते, तोपर्यंत आपण इथे पीठ मळून घेऊया। तर या ठिकाणी बघा मी मैदा घेतलेला आहे आणि मैदा जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा तो चाळून घ्या आणि मैदा या ठिकाणी घेतल्याच्या नंतर थोडंसं यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि हे पीठ आहे आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी पिठामध्ये मी हळद वापरलेली नाही आहे, कारण आपण जेव्हा पुरणपोळीचं पुरण तयार करू तेव्हा त्यामध्ये मी हळद घालणार आहे, त्यासाठी मी इथे पिठामध्ये हळद घातलेली नाही आहे। तर हे जे पीठ आहे जसं आपण चपातीचं पीठ मळतो त्याच्यापेक्षा सुद्धा थोडंसं सैलसर किंवा थोडंसं पातळ हे पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळल्याच्या नंतर बघा मी अशा ठिकाणी एक छोटंसं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये हे पीठ घालून वरून तेल घालून घ्यायचं आहे। तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवलं तरीही चालेल, 1-2 चमचे तुम्ही यामध्ये तेल घाला आणि हे पीठ असंच बाजूला ठेवून द्या। तेल घातल्यामुळे काय होतं, हे जे पीठ आहे याला तडा जात नाही किंवा व्यवस्थित सॉफ्टर आणि मऊ असं हे पीठ तयार होतं। तर हे पीठ आपण बाजूला ठेवून घेऊया। तोपर्यंत इथे बघा ही चणा डाळ आहे, ही चणा डाळ सुद्धा छान अशी भिजली गेली आहे। तर चणा डाळ सुरुवातीला भिजवूनच घ्या, कारण तुम्ही भिजवून घेतलात किंवा भिजत ठेवलात तर ती चणा डाळ लगेच शिजली जाते। आता ही कुकरमध्ये घालून घ्यायची। आता यामध्ये पाणी घालून घेऊया। तर या ठिकाणी मी जास्त पाणी घातलेलं नाही आहे, कारण मला कट तयार करायचा नाही आहे, त्यासाठी मी थोडीशी डाळ भिजेल एवढंच मी इथे पाणी घातलेलं आहे। त्यासोबत थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे, हळद घालून घ्यायची आहे आणि यामध्ये तेलसुद्धा घालून घ्यायचं आहे। तर अशा ठिकाणी ही जी डाळ आहे ही आपल्याला कुकरला शिजवून घ्यायची आहे। जास्तीत जास्त 5 नाहीतर 4 शिट्या जरी काढल्या तरी ही डाळ आरामात शिजली जाते, कारण आपण हिला भिजवून घेतलेली आहे। तर या ठिकाणी बघा डाळ आहे ही मी शिजवून घेतलेली आहे आणि डाळ एकदम व्यवस्थित अशी शिजली गेली आहे। यामध्ये जास्त पाणी राहिलेलं नाही आहे, कारण मी पाणी जास्त घातलंच नव्हतं, कारण मला कट तयार करून घ्यायचा नव्हता। तर या ठिकाणी डाळ व्यवस्थित शिजलेली आहे। तर ही डाळ आहे ही मी डायरेक्ट कढईमध्ये घालून घेते, कारण जर तुम्ही डाळ शिजवलात आणि पाणी जर जास्त असेल तर तुम्ही ही जी डाळ आहे चाळणीने गाळून घेऊ शकता। तर अशा प्रकारे बघा मी डाळ घातल्याच्या नंतर आता यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचं आहे। तर जो गूळ आहे हा आपल्याला एकदम बारीक करून त्यानंतर घालायचा आहे, कारण हा वितळायला मदत होते, लगेच वितळला जातो, जास्त वेळ लागत नाही पुरण तयार करायला। तर अशा प्रकारे गूळ घातल्याच्या नंतर गूळ पूर्णपणे मेल्ट झाल्याच्या नंतर हे जे सारण आहे हे पूर्ण पातळ होतं। तर गॅसची फ्लेम आहे ही लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला कंटिन्यू हिला ढवळत राहायचं आहे। हे सारण ढवळल्याच्या नंतर त्यामध्ये वेलची पावडर घालायची आहे, त्याचसोबत यामध्ये तुम्ही जायफळ घातलात तरीही चालेल, जायफळसुद्धा घालू शकता। तर अशा प्रकारे डाळ आहे व्यवस्थित मी कंटिन्यू ढवळून हिला बघा थोडंफार घट्ट झालेली आहे। आता हे जे सारण आहे किंवा हे पुरण आहे हे परफेक्ट तयार झालेलं आहे, हे कसं समजायचं, तर अशा प्रकारे जो चमचा आहे हा मधल्यामध्ये जर व्यवस्थित उभा राहिला तर याचा अर्थ असा आहे की हे जे पुरण आहे आपलं एकदम व्यवस्थित असं तयार झालेलं आहे। ही एक ट्रिक आहे की पुरण तयार करण्यासाठी, की पुरण व्यवस्थित कसं तयार झालेलं आहे। तर हे जे पुरण आहे हे पुरण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं नाही आहे, थोडंफार गरम असेल तेव्हाच आपल्याला हे चाळणीने चाळून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे बघा तुमच्याकडे जर चाळण असेल किंवा पुरणपोळीची जरा चाळणी असेल तरीसुद्धा तुम्ही त्यामध्ये हे पुरण अशा प्रकारे तुम्ही बारीक करून घेऊ शकता, किंवा तुम्ही मिक्सरला बारीक केलात तरीही चालेल। पण ही जी ट्रिक आहे ही खूप सोपी आहे। या अशा चाळणीमधून तुम्ही जर पुरण बारीक केलात तर एकदम परफेक्ट एकसारखं असं हे बारीक तयार होतं। तर अशा पद्धतीमध्ये बघा मी इथे पुरण आहे हे व्यवस्थित चाळून घेते। तर इथे मी सर्व पुरण आहे हे व्यवस्थित असं चाळून घेतलेलं आहे किंवा बारीक करून घेतलेलं आहे। याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं
आता आपण पुरणपोळी करायला सुरुवात करूया। तर इथे बघा हे जे पीठ ठेवलं होतं मी मैद्याचं तेलामध्ये, तर हे जे तेल आहे, हे पीठ आहे, हे तेल शोषून घेत नाही, ते असंच थोडंसं पीठ आहे सॉफ्ट होण्यासाठी मदत करतं। तर अशा प्रकारे हे जे पिठाचा गोळा आहे हा काढून घ्यायचा आणि इथे तेल बघू शकता, जेवढं मी टाकलं होतं तेवढं तेल तसंच आहे, ते पिठामध्ये अजिबात मिक्स झालेलं नाही आहे। तर हे जे पीठ आहे हे आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे पुन्हा, आणि जेवढं तुम्ही पीठ व्यवस्थित असं मळाल तेवढ्या ज्या पुरणपोळ्या आहेत ह्या व्यवस्थित तयार होतात, सॉफ्ट तयार होतात। तर अशा प्रकारे बघा पीठ मी व्यवस्थित मळून घेतलेलं आहे। अजून एक ट्रिक सांगायची म्हटलं तर हे बघा इथे जे पीठ आहे, हे पीठ जेवढं आपण सॉफ्ट किंवा पातळ मळलेलं आहे, जेवढं सैल मळलेलं आहे तेवढं पुरणसुद्धा आपल्याला सैल करून घ्यायचं आहे। म्हणजे पीठ जर घट्ट असेल आणि पुरण पातळ असेल तर त्या पुरणपोळ्या व्यवस्थित येत नाहीत, बिघडतात। किंवा पीठ पातळ आहे आणि पुरण घट्ट झालेलं आहे तेव्हासुद्धा तसंच होतं। त्यामुळे दोघांची जी कन्सिस्टन्सी असते ती सेम असली पाहिजे। तर अशा प्रकारे बघा मी गोळे तयार करून घेतलेले आहे। जेवढा पिठाचा गोळा आहे तेवढाच मी पुरणाचा गोळा तयार करून घेतलाय। आता वेगळी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे अशी की पुरणपोळ्या लाटताना बघा मी इथे पोलपाटाला एक कपडा बांधलेला आहे। कपडा लावल्यामुळे काय होतं की जी चपाती आहे किंवा जी पुरणपोळी आहे ही व्यवस्थित अशी केली जाते, लाटली जाते। तर अशा प्रकारे बघा मी इथे हा जो पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे, पुरण भरून घेतलेला आहे। आता आपण पुरणपोळ्या लाटायला सुरुवात करूया। तर जिथे मी व्हिडिओमध्ये जसं दाखवलेलं आहे त्या प्रकारे तुम्ही या ठिकाणी पुरणपोळ्या करू शकता। पिठामध्ये घातल्याच्या नंतर बघा, तर हा जो पिठाचा गोळा आहे हा व्यवस्थित असा 2 हाताने प्रेस करून घ्यायचा, म्हणजे हे जे पुरण आहे पूर्ण कडेने पसरलं जातं। आता ह्या कपड्यावरती किंवा ह्या पोलपाट्यावरती थोडंसं पीठ लावायचं आहे आणि ही पोळी आहे, ही पुरणाची पोळी आहे, आपल्याला लाटून घ्यायची आहे। आणि लाटताना बघा तुम्हाला अजिबात उचलण्याची गरज नाही आहे, आपल्याला फक्त पोलपाट आहे हे गोल गोल फिरवून आपल्याला ही पोळी तयार करून घ्यायची आहे। आणि हे जे पुरण आहे व्यवस्थित असं पसरलं जातं सगळीकडे, आणि जेव्हा आपण पुरणपोळी हाताने उचलतो तेव्हा ती अजिबात तुटत नाही। आणि बघू शकता मी जेव्हा पोळी लाटते तेव्हा अजिबात कुठेही ही पुरणपोळी फुटलेली नाही आहे किंवा चिकटलेली नाही आहे। तर अशा प्रकारे पुरणपोळ्या आहेत आपल्याला अशाच तयार करून घ्यायच्या आहेत। जर ही पुरणपोळी जरी पांढरी दिसत असली तरी आपण जेव्हा हिला शेकवणार किंवा हिला तयार करणार तेव्हा तिचा कलर मात्र चेंज होतो। तर अशा प्रकारे बघा मी पूर्णपणे ही पोळी अशा प्रकारे लाटून घेतलेली आहे। ज्यांना पुरणपोळ्या तयार करता येत नाहीत त्यांनी अशा प्रकारे पुरणपोळ्या नक्की करून बघा। तर अशा प्रकारे बघा एकदम व्यवस्थित अशी पोळी मी इथे लाटून घेतलेली आहे। आता ही पोळी उचलताना सुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी उचलता येते, अजिबात ही चिकटली जात नाही। तर इथे तवा सुद्धा गरम झालेला आहे, आता आपण पोळी शेकून घेऊया। तर याच्या अगोदर सुद्धा मी खूप सोप्या पद्धतीमध्ये पुरणपोळ्या कशा बनवायच्या याची रेसिपी सुद्धा शेअर केलेली आहे, तुम्ही नक्की बघा। तर अशा प्रकारे बघा पुरणपोळी मस्त अशी फुगलेली आहे, टम्म अशी फुललेली आहे। तर दोन्ही बाजूने व्यवस्थित आपल्याला शेकून घ्यायचे आहे, तूप लावून घ्यायचं आहे, तुम्ही तूप किंवा तेलाचा सुद्धा वापर करू शकता। तर अशा प्रकारे मस्त अशा मऊसर पोळ्या इथे बनून तयार होतात, अजिबात न फुटता। तर हा जो व्हिडिओ आहे, ही जी पुरणपोळी आहे ही तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर अशा प्रकारे बघा ह्या पुरणपोळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम मऊ अशा पुरणपोळ्या इथे बनवून तयार झालेल्या आहेत। आणि पुरणपोळीचं सारण जर म्हटलं, पुरण म्हटलं तर तुम्हाला मी एक पुरणपोळी ओपन करून दाखवते। एकदम कडेने सुद्धा एकदम पुरण हे व्यवस्थित असं पसरलं गेलं आहे, अजिबात हे मधल्यामध्येच राहिलेलं नाही आहे। तर अशा प्रकारची बघा ही पुरणपोळी मस्त तयार होते। आणि ह्याचा कलरसुद्धा तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला म्हटलंच होतं की जिथे आपल्याला व्हाईट पुरणपोळ्या दिसत होत्या तर तुम्ही शेकवल्याच्या नंतर याचा कलर बघू शकता, एकदम पिवळा असा कलर झालेला आहे। तर अशाच नवीन नवीन आणि चमचमीत रेसिपींसोबत पुन्हा भेटू।